सर्वांना नमस्कार. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत आपल्याला जे अहवाल अपलोड करावायचे आहेत त्या अहवालासंदर्भात हा व्हिडिओ आहे. ते सर्व अहवाल आपण गुगल डॉक्स या ॲपमध्ये तयार करणार आहोत. सर्वप्रथम आपण ते ॲप ओपन करूयात. हे डॉक्स नावाचं ब्ल्यू रंगाचं आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे ॲप ओपन होईल. हे ॲप ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खालच्या बाजूला प्लस आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर न्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता एक नवीन फाईल ओपन झालेली आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या कमिटीचा सविस्तर अहवाल लिहायचा आहे. आता अहवाल कोणत्या कमिटीचा कशा पद्धतीने लिहायचा आहे ते 2 मिनिटात सांगतो. की या ठिकाणी पहा, आपल्याकडे एक वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि इतर खोल्या हा पॉईंट आहे आपला. आणि त्याच्यामध्ये 1.1, 1.2 आणि 1.3. तर ह्या प्रत्येक पॉईंटसाठी स्वतंत्र अहवाल आपल्याला लिहायचा आहे. 1.1 साठीचा अहवाल वेगळा असेल, 1.2 साठीचा अहवाल वेगळा असेल आणि 1.3 साठीचा अहवाल वेगळा असेल. मात्र या तिघांची PDF जी असेल, फोटोंची PDF, ती मात्र एकच असेल. लक्षात घ्या, फोटोंची PDF एकच असेल, परंतु अहवाल मात्र 1.1चा वेगळा, 1.2चा आणि 1.3चा वेगळा असेल. तर मग आपण तो अहवाल या ठिकाणी कसा लिहायचा याबाबत बघूयात. सुरुवातीला काय करा, आपल्याकडे व्हॉईस टायपिंग जर आपल्या मोबाईलमध्ये इनेबल नसेल तर ते करून घ्या. आणि या ठिकाणी पहा, तुम्ही या खालच्या आयकॉनवरती क्लिक करून इंग्लिश किंवा मराठी कोणत्याही लँग्वेजमध्ये, मराठी इंग्लिशमध्ये तुम्ही व्हॉईस टायपिंग करू शकता. आपल्याला मराठीमधून अहवाल तयार करायचा आहे. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण काय करायचं की आता आपल्याला A1 आणि त्याच्यातला 0.1 म्हणजे 1.1चा अहवाल तयार करायचा आहे. तर या ठिकाणी मराठीमध्ये 1.1 असं टाईप करा. आणि या ठिकाणी तुमचं जे हेडिंग आहे, मगाशी जे हेडिंग होतं ते हेडिंग तिथं जसंच्या तसं मराठीमध्ये टाईप करा. व्हॉईस टायपिंग करून तुम्ही टाईप करू शकता. म्हणजेच वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळा व इतर खोल्या, जे तुमचं हेडिंग असेल ते हेडिंग या ठिकाणी टाईप करा. आता जर समजा इथं टाईप करताना बोलताना काही त्रुटी झाल्या असतील तर त्या लगेचच त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्या. आता हे हेडिंग झाल्यानंतर त्याच्या खाली तुमचा अहवाल सविस्तर लिहायचा आहे. या अहवालासाठी कुठलीही शब्दमर्यादा नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने हेडिंग द्या, त्याचे मुद्दे जे असतील ते सविस्तर लिहा. म्हणजेच काय करायचं आहे, व्हॉईस टायपिंग करायचं आहे. जसं की या ठिकाणी पहा, मी या ठिकाणी क्लिक करतो आहे. आता तुम्ही जे बोलतो आहे ते ह्या ठिकाणी टाईप होतं आहे. म्हणजेच या पद्धतीनं तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या जी कमिटी आहे तिचा अहवाल सविस्तर मुद्देसूद लिहायचा आहे. एक मात्र टाळायचं आहे की त्याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने निबंध लिहितो आणि निबंध लिहिताना वेगवेगळ्या प्रकारे त्या गोष्टी करू शकतो, असं होऊ शकतं, असे जे शब्दार्थ वापरतो ते इथं न वापरता आपण काय केलं आहे हे या ठिकाणी लिहायचं आहे. जसं की आपल्याला समजा विद्यार्थींची गळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी ह्या गोष्टी करता येतील, ह्या नको आहेत. ह्या 4 गोष्टी 6 गोष्टी करता येतील नको आहेत. त्यातल्या आपण ज्या 2 केल्यात त्याच फक्त मुद्दा इथं लिहायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुमचा पूर्ण अहवाल झाल्यानंतर आता पुढे हा सेव्ह कसा करायचा असे आहे. तर लेफ्ट कॉर्नरला राईट बटन आहे पहा, राईट टिक, त्याच्यावरती क्लिक करा. आता हा तुमचा अहवाल सेव्ह झालेला आहे. आता याला आपण काय करूयात, हा ब्लॅक ॲरो जो आहे लेफ्ट साईडला त्याला क्लिक करा. हा तुमचा पहिल्या नंबरला दिसतोय आत्ताचा जो आहे तो 1 नंबरला. त्याच्या उजव्या साईडला 3 डॉट आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याला थोडं खाली स्क्रोल करा. इथे रिनेम ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आता रिनेम ऑप्शनमध्ये इथं नाव काय द्यायचं आहे बघा. इथं नावाची सुरुवात H न करायची आहे. त्याचं कारण असं की हे जे तुमचा अहवाल आहे त्याची आपण प्रिंट काढणार आहोत आणि त्याची फाईल बनवणार आहोत. म्हणून ही हार्ड कॉपी तयार होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण ती हार्ड कॉपी आहे म्हणून त्या अहवालाची सुरुवात आपण H नावानं करणार आहोत. H
त्यानंतर तुमचा अ, ब, क जी कमिटी आहे तिचं नाव द्यायचं आहे. इथं मात्र इंग्लिशमध्ये द्यायचं आहे ए. त्यानंतर त्यानंतर तुम्ही A1 A1मध्ये होता किंवा A1चा अहवाल आहे म्हणून 1 द्यायचा आहे आणि त्या 1मध्ये 3 पॉईंट होते त्यातल्या पहिल्याच आहे म्हणून 1.1 असं ते इथं नाव द्यायचं. त्यानंतर स्पेस द्यायची आणि त्या ठिकाणी जे नाव होतं त्या 1.1चं, जसं की पहा या ठिकाणी काय नाव होतं त्याचं, तर शाळेमध्ये वर्गाध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा खोल्या आहेत. मग हे नाव तुम्हाला इथं द्यायचं आहे. शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या दृष्टीने पुरेशा खोल्या आणि हे मराठीमध्ये द्यायचं आहे. आता इथं पहा माझी चूक झाली, मी इंग्लिश या ठिकाणी हे इंग्लिश काढा आणि या ठिकाणी मराठीला खाली क्लिक करा. वर्ग अध्यापनाच्या दृष्टीने पुरेशा वर्ग खोल्या. ओके आणि याला रिनेम म्हणा. आता बघा तुमची फाईल HA1.1 वर्ग अध्यापनाच्या दृष्टीने वर्ग खोल्या हे इथं झालेली आहे. आता ही तुम्हाला शेअर करायची आहे आपल्या ग्रुपवरती. तुम्ही ज्या गटामध्ये असाल ABC त्या गटामध्ये या 3 डॉटला क्लिक करा. इथं शेअर ऑप्शनला क्लिक करू नका. इथं सेंड अ कॉपी ऑप्शनला क्लिक करा. खालच्या बाजूला बघा सेंड अ कॉपी. वर्डच करायचे, PDF पाठवायची नाही. त्याचं कारण असं, ही फाईलमधले जे तुमचा अहवाल आहे तो एकत्रित केला जाणार आहे आणि त्याचे एकत्रित PDF बनवून ती पेजची प्रिंटआउट दिली जाणार आहे. त्यामुळे ती वर्ड आहे तशीच करा. ओके करा. त्यानंतर या ठिकाणी व्हॉट्सअप किंवा इतर माध्यम येतील त्यातलं व्हॉट्सअप माध्यम निवडा. हे पहा पहिल्या नंबरचं माझं व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअप निवडलं. त्यानंतर तुमचा जो ग्रुप आहे ABC याला ते शेअर करायचं आहे आणि मी इथे या ठिकाणी मायसेल्फला करतो. आता मी हा शेअर केला. आता ही फाईल ज्या वेळेला A ग्रुपवरती येईल त्यावेळेला त्या गटप्रमुखांनी म्हणजेच अ गटाच्या प्रमुखांनी ह्या अहवाल व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून तो अहवाल हाच अहवाल पुढे सेंड करायचा आहे. कोणाला सेंड करायचा आहे तर आपल्याकडे डॉक्युमेंटेशन नावाची एक कमिटी आहे. तर या डॉक्युमेंटेशन नावाच्या कमिटीला हा अहवाल शेअर करायचा आहे. सेंड म्हणल्यानंतर तो तिकडे शेअर होईल आणि ज्यावेळेला डॉक्युमेंटेशनला तो अहवाल येईल त्यावेळेला डॉक्युमेंटेशन कमिटी त्या अहवालाची पुढे कारवाई करेल. त्याची PDF तयार करणं असेल, त्याच्यामधले काही करेक्शन्स असतील किंवा करेक्शन नाही परंतु त्यामध्ये त्यांना काही हे करायचे असतील डिझाईन वगैरे ज्या काही गोष्टी असतात तर ते त्या पुढे करतील. अशा पद्धतीनं ही हार्ड कॉपी बनवण्यासाठीचा अहवाल आपण सेंड करायचा आहे. आता हा झाला आपल्या अहवालाचा पहिला पार्ट. आता आपल्याला असाच अजून एक दुसरा अहवाल बनवायचा आहे त्याच कमिटीचा. तो काय आहे ते सांगतो. या ठिकाणी पहा आपल्याला जे अपलोड करायचा अहवाल आहे आता आपला तो अहवाल हा 1.1, 1.2, 1.3 साठी 1000 अक्षरांमध्ये पाहिजे. अक्षर म्हणजे अक्षर हा शब्द 3 अक्षरी तसे अक्षर पाहिजे आणि ते 1000 पाहिजे. 1000 पेक्षा कमी. आता होतं काय, हे 1000 पेक्षा कमी अक्षरं आपल्याला करायचे आहेत पण स्पेस असेल, आपण 2 अक्षरांमधला स्पेस देतो ते पण अक्षर पकडलं जातं. त्यामुळे आपण काळजी घेऊयात की 1000 नाही तर 850 ते 950 अक्षरांपर्यंतचाच तुम्हाला अहवाल तयार करायचा आहे. मग आता तो कसा करायचा तर आपण पुन्हा जाऊयात गुगल डॉक्सला. आपण या ठिकाणी डॉक्स लावले. आत्ताची आपली जी फाईल होती वर्ग अध्यापनाच्या दृष्टीने पुरेशा वर्गखोल्या, ही तुमचा अहवाल आहे तुम्ही तयार केलेला. तो ओपन करा. ह्या अहवालामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सेपरेट पेजवरती लिहून काढा. आपण जसं सारांश करतो ना 1/3 सारांश त्या टाईपमध्ये सेपरेट लिहून काढा. ते लिहून काढलेल्यानंतर तुमचं ते काम पूर्ण झाल्यानंतर
ते व्यवस्थित लिहा. याच्यामध्ये आत्ता जो आपण अहवाल तयार करणार आहोत नवीन, ह्याच्यामध्ये कंस किंवा हॅश किंवा कोलन म्हणजे जे काही स्पेशल कॅरेक्टर असतात हे काहीच चालत नाही. स्टार, बोल्ड हे काहीच चालत नाही. त्यामुळे आपल्याला हा नवीन अहवाल जो अपलोड करायचा आहे तो काळजीपूर्वक बनवायचा आहे. त्याच्यासाठी पुन्हा प्लस आयकॉनवरती क्लिक करा, न्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करा. आता इथे तुम्ही जे वहीमध्ये एक सारांश केलेला आहे तो सारांश इथे व्हॉइस टायपिंगच्या मदतीने या ठिकाणी क्लिक करा आणि व्हॉइस टायपिंगच्या मदतीने या ठिकाणी तो सारांश 850 ते 950 अक्षरांमध्ये बोलून टाईप करावायचा आहे. याच्यामध्ये कुठेही स्वल्पविराम आणि पूर्णविराम चालेल, परंतु कंस, हॅश, अंडरलाईन असं काहीही वापरायचं नाही. जर ते वापरलं तर तो तिकडं ते सबमिट करून घेत नाही. त्यामुळे या अहवालामध्ये महत्त्वाचेच मुद्दे टाका. याला कोणत्याही प्रकारचं हेडिंग देऊ नका. याला कोणत्याही प्रकारचं ह्याच्यामध्ये अनावश्यक माहिती म्हणजे शाळेचं नाव लिहा या किंवा खाली या कामासाठी मदत झाली वगैरे आपण असं म्हणतो की यांनी सहकार्य केलं, असला काही प्रकार ह्याच्यामध्ये टाकायचा नाही. फक्त 850 ते 950 शब्दांमध्येच अगदी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आल्या पाहिजेत, कारण ह्या आपल्याला अपलोड करायच्यात. ह्या आपल्या वेबसाईटवर त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती दिसणार आहेत आणि त्यानुसार मूल्यांकन ठरवलं जाणार आहे. आता हा अहवाल समजा आपला कंप्लीट झालेला आहे असं आपण समजूया. आता हा शेअर कसा करायचा, तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतोय की याला कुठल्याही पद्धतीचं नाव द्यायचं नाही आहे. नाव म्हणजे या ठिकाणी वरती नाव टाईप नाही करायचं. ते कुठं द्यायचं आहे, तर आता तुम्ही इथं लेफ्ट कॉर्नरला राईट क्लिक करा, त्याच्यावरती क्लिक करा, राईट क्लिक आहे त्याच्यावरती क्लिक करा, परत त्याच ठिकाणी लेफ्ट एरो आहे त्याच्यावर क्लिक करा. आता पहिल्या नंबरची ती जी फाईल आहे ती आत्ताची आपली फाईल आहे, तिला परत 3 डॉटवरती क्लिक करा आणि रिनेम करा. आता नाव देताना मगाशी आपण हार्ड कॉपी नाव दिलं होतं. आता ही जी तुमची फाईल आहे 950 पर्यंतच्या अक्षरांची, तिला यस नावानं सुरुवात करा. यस म्हणजे सॉफ्ट कॉपी. ही कॉपी फक्त आपण अपलोड करणार आहोत. तिला यस म्हणा. त्यानंतर तुमच्या कमिटीचं नाव इंग्रजीमध्ये लिहा. मी इंग्रजीमध्ये लिहायचं आहे, मला इथं इंग्रजी करतो. इथं ए लिहा. त्यानंतर तुमची जी कमिटी होती, कमिटी नंबर 1 होता तुमचा, A1 होता, A1 लिहा आणि त्यातला तुमचा जो पॉईंट होता कोणता, तर तो पॉईंट 1 होता. मग तो पॉईंट 1 लिहा आणि याच्या पुढं याचं नाव लिहा मराठीमध्ये. मगाशी जसं नाव लिहिलं होतं आपण तेच नाव लिहायचं आहे, जसं की वर्ग अध्यापनासाठी पुरेशा वर्गखोल्या, किंवा मी शॉर्टकटमध्ये असं म्हणजे तुम्ही पूर्ण लिहा, मी इथे असंच लिहितोय पुरेशा वर्ग खोल्या. अशा जर चुका झाल्या तर त्या पण तुम्ही लगेच दुरुस्त करून घ्या. ओके. आता बघा, मगाचं नाव ते जसंच्या तसं इथं आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये एकच चेंज आहे, यस आणि एचचा. रिनेम म्हणा. आता बघा इथं खालचं तुमचं दिसतंय, खाली आहे HA1.1, वरती आहे SA1.1. नाव तेच असणार आहे आणि ही फाईल तुम्हाला शेअर करायची आहे ग्रुपवरती. इथे 3 डॉटला क्लिक करा. त्यानंतर सेंड कॉपी म्हणा, शेअर म्हणू नका. वर्ड आहे तसंच राहू देत, ओके म्हणा. आता ही फाईल तुमच्या ABC ग्रुपला सेंड करायची, तुमचा जो ग्रुप आहे त्याला. ते करताना मी आता सध्या मायसेल्फला करतो आहे. इथं तुमच्या ABC ग्रुपला तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मी मायसेल्फला करतो आहे आणि इथं शेअर केल्यानंतर ह्या दोन्ही फाईल, वरची HA1.1 खाली SA1.1 आणि नाव, अशा फाईल या ठिकाणी तुमच्या ग्रुपवरती येतील. ह्या आल्यानंतर संबंधित प्रमुखाने, गट प्रमुख अच्या प्रमुखाने, बच्या प्रमुखाने आणि कच्या प्रमुखाने त्या व्यवस्थित आहेत की नाहीत, सर्व मुद्दे कवर झालेत की नाहीत ह्या तपासायच्यात आणि तपासून ही फाईल पुन्हा सेंड करायची. कोणाला सेंड करायची आहे, तर डॉक्युमेंट्स CM डॉक्युमेंटेशन नावाचा जे आपला ग्रुप आहे त्याच्यावरती शेअर करायची आणि डॉक्युमेंटेशन ग्रुप ती फाईल त्या ठिकाणी वेबसाईटला, त्या पोर्टलला ती अपलोड करणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे की आपल्याला जे अहवाल बनवायचे आहेत ते एका कमिटीसाठी म्हणजे
A1 त्यातला 1.1साठी 2 अहवाल, एक हार्ड कॉपीसाठी सविस्तर अहवाल आणि सॉफ्ट कॉपीसाठी 850 ते 950 अक्षर, शब्द नाही, असे 2 अहवाल तयार करायचे आणि ते पाठवायचे आहे. धन्यवाद.